येणार पुढे होतो भैया तो माका खांदवलाय तो पुढे उभं होतो का होईल बाबा औषध आहे लागला नाही तर बोलणार नव्हते का माझ्या भावाप्रमाणे भारी केलं असते साप गुलामाच्या हातात साप कापता कापता 2-3 वेळा शेपडी हलून गेलो शेपडी हलून गेलो मला ही वेगळी काय म्हैस कशी काय ही पंतची मोत्याने आणि बरं कसं ही आताची सवय नाही सुरू केलंय पंतची मोत्याने हडे करता सर म्हणतात संभव लवकर तोंडात पाणी सुटला की नाही माणसाची भाजीत म्हणजे भाजी ह्याच्यावर दांडगो माणूस वर चढवणार माणसाच्या झाडावर भलो मोठं फणस म्हणणार फाटकन फणस मग त्याची भाजी करणार काय खाशात काय बोलले जेवढं बोलले काय बोलले की दिव्यावरनं म्हणायला लागले काय दिवा ट्रेनने म्हणायला लागले मुंबईत जात दिवा ट्रेन ही दिव्यापर्यंत जा तुमच्या माहितीसाठी ती मुंबई जात नाही तुमका म्हणूनच सांगलंय की काय बोला भाया ह्या विचार करून करून उभे आयुष्य जातात दिवा ट्रेन मानले दिवा ट्रेन मध्ये बसलो आणि भैया बुतरू गावलो आणि लागलो खाजो आता माका खाजली ती माझा खांज त्याचा किती खांज भारी म्हणा तुम्ही काय झाला त्याच्यात एक दिवशी की नाही विरार फास्ट तुमच्याकडे त्याच्यात एक गावले गचक्या गावलो मध्ये दादर वळसून पकडलं आणि त्या ह्याच्याकडे तो इसरला मध्ये गचक्यात गावलो गचक्यात गावल्याबरोबर जो रेटून दरवाजा हाणल्यानी आता उतराचा एका दैसरला पण अंधेरीत उतरतात की बाहेर पडतात उतरतात की ह्याकाच कळत ना कसं 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 ढाबून ठेवलो आणि माका काय घांजवता सांगलेला ना मी तो विषय संपला आणि परत ह्यांचा काय झाला पाणी पिल्लेलं आहे दादर स्टेशनला आम्ही भेटलेलो चाय पिलो पाणी पिपी 2-3 बाटले जवळजवळ थंड संपवल्याबरोबर लागली की नाही किक आणि ठेवले असे उभे आणि अरे दैसर केव्हा येणार पुढे होतो भैया तो माका खांदवलाय तो पुढे उभं होतो का होईल बा ऐसा का करत बा अरे जरा वो 1 नंबर को जाने का था अभी नहीं दैसर आने को बहुत टाइम बा तो राहुल दाबून करू काय तर तो दुसरा एक होतो टेकलो तो हुशार होतो इधर आ का इधर सामने वाले की एकदम कर दो
तो माणसात हो काय एवढ्या अरे ये गर्दी में कुछ समजता नहीं छोड़ देने का इतक्या सांगल्या बरोबर ह्यो भडकलो की नाही हात बाहेर काढून म्हणतो तुला आता मारतले अरे काहे को भड़कता है तेरे में पीछे से मैंने छोड़ा है तेरे को किधर का लिया नानी नाव हिंदी एका मला लागलेला कळणार नाही म्हणून काय का सांगा होतो त्या खाजवण्याचा झाला विषय संदेश तेली यांच्याकडनं हे 100 रुपयाचा बहुमूल्य सफाळतो शिकायला मंडळाच्या वतीने स्वीकारते धन्यवाद त्याच्या माध्यमातून पक्वसाधक रामचंद्र दाभोळकर परुळे यांच्याकडून पक्वसाधक आनंदजी सावंत व दशावतार घ्या 150 रुपये तुमका येईल दशावतार वाजव 151 एक रुपये धन्यवाद दशावतार आधीला मी दशावतार आम्ही करीत नाही तसो घेवा पकवाज घेवा हार्मोनियम थोडस दे दशावतारचा विषय तो सांगतोय दशावतार आम्ही करत नाही त्यांचे आता 150 रुपये फुकट जाताना म्हणून आपला मी वाजवतो तर दशावतार मी सगळे पात्रा बित्रा करू शकतो पण कसं आहे कला त्यांची अतिश्रेष्ठ आपण उगा त्यांचा विटंबन करायचं तलवार आणलेली आहे नाटक करतली उगाच नाही ते इशा काढीत नाही
ते घावे भवसागर हा पार कराया नाममुखी ते घावे हरिनाममुखी ते घावे भजनी या ठिकाणी सत्यवान सावंत पंथनगर यांच्याकडून 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक. धन्यवाद. माझ्या बापान भीमान माय सोन्यानं भरली एवढी करण्यासाठी हरिनामाची आवड होती म्हणून आज तुम्ही या मंडळाने या ठिकाणी हरिनामाची जोडी रिसर्च सुताला जी जोडी भरमसाठ सगळ्यांची लावतात वाट अशी ही जोडी या ठिकाणी तुम्ही ठेवली म्हणून काय म्हणतोय हरिनामाची बघा युपी वरून बक्षीस येईल ह्या पण भाग्य लागता जोक सांगले म्हणा इथला नाही रामाच्या गाण्यासाठी. या ठिकाणी दिनेश पासी यांच्याकडून हे 200 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारते. धन्यवाद. हरिनामाची आवड मोठी आलो तुझ्या दारासी रामकृष्ण हा मंत्र खरा सांगू किती जनासी तुझ्या भजनात तुझ्या नामात भजनात आज गातो तुझी महती तुझ्या भजनात आज गातो तुझी महती तुझ्या भजनात आज गातो तुझी हरिनामाची आवड मोठी आलो तुझ्या दारासी हरिनामाची आवड मोठी आलो तुझ्या दारासी रामकृष्ण हा मंत्र खरा सांगू किती जनासी रामकृष्ण हा मंत्र
कुणामुळे घडले? जिजाऊ मातेमुळे घडले. बुवाने मगाशी सांगितल्याने काय? बुवा तुमच्यासाठी सांगतोय. सांगल्याने काय? बाळतीन झाली म्हणायला लागले कोणतरी. तुमचे शब्द तुमका फिरवते. बाळतीन झाल्याने म्हणायला लागले, नाक म्हणायला लागले नानासारख्या दिसतात, कान म्हणायला लागले आबासारखे दिसतो. नवरो भडाकलो. विषय कसा आहे बुवा? 9 महिने 9 दिवस 9 घटका आई आपल्या उदरामध्ये, माता भगिनीने आपल्या गर्भामध्ये तो गोळा वाढवलाय ना, त्यांना त्याचं दुःख माहिती असतात. तुझ्यासारख्या माहिती नसतात बुवा, लक्षात घे. चेष्टा करू भरपूर येतात समजलं ना. पण जो पोटामध्ये गोळा वाढवलेला असतो, जो रक्त मांसाचा गोळा वाढवतो आपण, त्याचं सगळे तुम्ही त्याचे लाड तुम्ही डोहाळ्यामध्ये पुरवता नाही का? कारण जिजाऊ मातेला डोहाळे लागले. लुक ॲट मी, आय एम हिअर, डोंट वरी, बी हॅपी. जिजाऊ मातेला डोहाळे लागले. एका दासीने जाऊन शहाजी महाराजांना सांगितलं की जिजाऊ मातेला डोहाळे लागले. शहाजी महाराज आनंदित झाले. घोड्यावरती बसून जिजाऊ मातेच्या महालामध्ये आले. जिजाऊ माता दारावरती उभ्या होत्या. जिजाऊ माता दारावरती उभ्या होत्या. जिजाऊ माता लाजला गालावरती खाली पडली. तुका त्या काळाचा नाही रे, तुका काळाचा नाही, नुसता ढोकळा घोडचा तुका माहिती. गर्भसंस्कार काय असतात तो सांगता. ढोकळा फोडून दिले. जिजाऊ मातेला डोहाळे लागले. एका दासीने जाऊन शहाजी महाराजांना सांगितलं. शहाजी महाराज घोड्यावरून आले आणि जिजाऊ मातेच्या समोर उभे राहिले. जिजाऊ माता लाजला गालावरती खाली पडली. शहाजी महाराज म्हणतात, काय ऐकलं आम्ही, तुम्हाला डोहाळे लागले? जिजाऊ माता म्हणाल्या, माझे डोहाळे ऐकण्यासाठी तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. साधे सुधे डोहाळे नाहीये, आमटान चिमटान नाही, चिचे हाना आवळे हाना चायनीज भेळ. जिजाऊ माता डोहाळे कशा असतील? आता जर समजा कसा काय असला, 1-1.5 महिना झालो डॉक्टर कडे नेणार, पण डॉक्टर सांगणार जवळजवळ 3 महिने बेड रेस्ट करायची, खाली उतरायचा नाही. म्हणजे बसा टीव्हीच्या समोर. आई कुठे काय करते? ती घोळावली असत, त्या दुसरा लगीन केलाय बरोबर. आता ह्या सगळ्या बघून त्या मुली किंवा मुलगा असणार त्याच्यावरती काय संस्कार होणार? नाही तर सलमान खानची पिक्चर लावणार, जॅकी चॅनची पिक्चर लावणार. तो पोटासूनच आढळणार, मम्मी मैं आ रहा हूं, पापा से कहना रहने का तो सीधा रहने का, नहीं तो आने के बाद ठोक दूंगा. अशीच होणार ती. पिक्चर बघायचं नाही, रामायण वाचायचं, महाभारत वाचायचं, जिजाऊ माता वाचायची. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गेले. जिजाऊ माता म्हणाल्या, माझे डोळे ऐकण्यासाठी तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. साधे सुधे डोळे नाही, उतरा घोड्याच्या खाली, सोडा लगा माझ्या हातामध्ये तलवार. शहाजी महाराज उतरले. जिजाऊ माता घोड्यावरती बसल्या, डोळ्यामध्ये घोड्यावर. आता मोटरसायकल डॉक्टर सांगणार, खड्ड्यासून हळून यावा, नाही तर काय खरा नाही. जिजाऊ माता लाजल्या, गालावर खाली पडली आणि म्हणाल्या, माझे डोळे ऐकण्यासाठी तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. उतरा घोड्याच्या खाली, सोडा लगा माझ्या हातामध्ये तलवार. शहाजी महाराज अचंबित झाले. हे कुठले डोळे? ठीक आहे बाबा. शहाजी महाराज उतरले. जिजाऊ माता घोड्यावरती बसल्या. एक हातामध्ये लगाम घेतला, एका हातामध्ये तलवार घेतली आणि म्हणाले, ऐका माझे डोळे, शेतकऱ्यांचं राज्य येणार, कष्टकऱ्यांचं राज्य येणार, मुघलशाही संपणार, माझ्या आई बहिणींची आबरू वाचणार, माझ्या बळीराजाचं राज्य येणार. कारण राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार आहे. 350 वर्ष होऊन गेली तरी आपण आपल्या राजाचं कर्तृत्व आणि पराक्रमाने आजपर्यंत जगतोय. नाहीतर आता आपल्या इतक्या कवाली म्हणूची येळीली असती. तुम्ही बरे म्हटला असता. अरे डाळी दे हकडे काय वारी. पाऊस पडलं का भांडू कसे डाराम औशिलो काय म्हणता करा नाही. डोळे होते जिजाऊ माता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. आणि उभे आयुष्यामध्ये छत्रपतींच्या उभ्या राज्यामध्ये कधी स्त्रींचा अनादर केला नाही.
लढता लढता मावळ मराठ्यांनी कल्याणचा खजिना लुटला आणि सुनेलाची सून हे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली. एका पेटाऱ्यामध्ये सोने, एका पेटाऱ्यामध्ये चांदी, एका पेटाऱ्यामध्ये हिरे, सगळे पेटारे भरलेले आणि एका पेटाऱ्यामध्ये सुभेदाराची सून आणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ठेवली. आजपासून हिला दासी म्हणून स्वीकारावं. पंचक्रोशी मध्ये हिच्यासारखी सुंदर कोण नाही. सुभेदाराची सून हँडल्याने येताना मराठ्यांचा राजा होता, मनात नाही डगमगला, म्हणे साडी चोळी देऊन पाठवाया सुभेदाराच्या सूनबाईला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातील उद्गार होते काय, अशीच मुची आई असती सुंदर रूपवती आणि सुंदर झालो असतो वदली छत्रपती, वदली छत्रपती, वदली छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजच हे करू शकतात. अफजल खान, शाहिस्ते खान सगळ्या तुमका माहिती आहे. आज संभाजी महाराजांचा बलिदान दिन आहे आणि छत्रपतींच्या नंतर नरक यातना कोणी भोगले असतील तर ते शंभूराजे. म्हणून त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि काय म्हणतोय, राजा शिवबाने, राजा शिवबाने भगवते नदिया जहाजी. या ठिकाणी कैलासवासी सुमिता थारळी यांच्या स्मरणार्थ प्रमोद थारळी यांच्याकडून ही 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने त्याचा स्वीकार करते. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर आपल्याला ताजमहालाला कोणी जगायला शिकवलं असेल आणि मराठी माणसाला मुंबईमध्ये वागायला कोणी शिकवलं असेल तर हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे. पक्षाचा विषय नाही, मग शिलानंतर मला सांगले नाही, पक्षाचा व्हायचा विषय नाही. हिंदू हृदय सम्राट खायच्या पक्षाचा विषय नाही. हिंदू हृदय सम्राट हा विचार हा संपूर्ण मराठी माणसासाठी, संपूर्ण हिंदुत्वासाठी हा विचार होता, ज्वलंत विचार होता. ते जर उभे राहिले तर लाखो करोडो लोक नुसतं भाषण ऐका. आणि आता भाषण असलं तर खुर्चींका बोलून 300 रुपये देऊन बोलावून घ्यायची लागतं. यावं आपण खुर्चीवर बसा. नाही तर आता गावात नवीन आता स्टाईल काढले ना, काय शाळेतली पोरं आणून बसवतो म्हणजे खुर्ची भरलेले दिसले. छत्रपती शिवाजी महाराज साधू सुद्धा विषय नाही. मग असे काहीतरी प्रेयसीचा बुवा काहीतरी सांगत होते. आता जवळ फेब्रुवारी महिना येऊन गेलो म्हणजे काय प्रेमाचा दिवस, व्हॅलेंटाईन डे केलाच की नाही. प्रेमाचा दिवस. तर शहाजहानने काय केलंय, शहाजहान आपल्या प्रेयसीसाठी ताजमहल बांधलाय. ताजमहल म्हणजे आपल्या भाषेमध्ये थडग्या. आणि थडग्या बघूसाठी एवढ्या लांब लोक दिल्लीला जातात आणि सगळं ताजमहल भी दाखवतो, तो फोटो बिटो काढून येतो. आणि त्या शहाजहानने काय केलं, असो ताजमहल परत कोण बांधता नाही म्हणून त्या बांधणाऱ्याच्या हातात तोडून टाकलं. अरे ताजमहल कोणी पण बांधू शकतो, ताजमहल कोणी पण बांधू शकतो, बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाटू शकतो. ताजमहल कोणी पण बांधू शकतो, बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाटू शकतो, पण प्रत्यक्ष पाण्यावर तरंगणारा तो सिंधुदुर्ग बांधतो, त्याला कधी छत्रपती म्हणून मारतो, त्याला कधी छत्रपती म्हणून मारतो, त्याला कधी छत्रपती. भले 14 तारीखला आमच्या हातामध्ये गुलाब नसेल, भले 14 तारीखला आमच्या हातामध्ये गुलाब नसेल, मनगटामध्ये प्रेयसीचा हात नसेल, भले 14 तारीखला आमच्या हातामध्ये गुलाब नसेल, मनगटामध्ये प्रेयसीचा हात नसेल, पण शिवजयंतीला खांद्यामध्ये भगवा, मुखामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कायम असेल, हे नाव कायम असेल, हे नाव कायम. आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले
मारूची गरज नाही, 4-5 खूप झाले. म्हणजे भनसा तो म्हणजे ठीक आहे, चांगलं आहे. या ठिकाणी सन्माननीय प्रमोद धुरीबुवा यांचे शिष्य मकरंद गणपत तुळसकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझ्यासाठी हे 100 रुपयाचं भूमूल असं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. हरिनामाची आवड मोठी आलो तुझ्या दाराची, रामकृष्ण भक्त खरा सांगू किती जगाची, तुझ्या भजनाचं तुझ्या भजनाचं आणि माझ्याकडे ते वय कोणच नाही, म्हणजे एवढ्या लांब मी सगळे काय गेलं वय काहीतरी त्यांच्या नेवळ्यात काय घाय होतो. संतोष गुरव साहेब यांच्याकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं भूमूल पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारते. धन्यवाद. मनाक लागले रेड्याचा जोत केल्या का बैलाचा एक बसाक लागलो त्या मनाक लागल्या औषध दिल्या. काय झाला माहिता, मी आता बोलणार नव्हते पण कसा कळायचा घरे पडले. काय तर बोल औषध हय लागला नाही तर बोलणार नव्हते, कसं माझ्या भावाप्रमाणे भारी केलं असते. काय झाला, गावात एकदा गावात नाही ह्याच्या बाजू गेलो वाघ गेल्याबरोबर गावकऱ्यांनी म्हणायला लागले, सगळे गावातल्या लोकांनी मिटिंग घेतली नाही. आता बरकंदार कोण गाव आहे ना, बरकंदार एकच मार्केट करीत वगैरे होते ना, असं बरकंदार आतो साधच होतं ना, ठेचण्याची बंदूक अशी ह्याची एकच बरकंदार. त्याबरोबर काय झालं, ह्याका बसवल्याने झाडावर बसवल्याने ह्याका ठेचण्याची दिल्याने बंदूक, ठेचण्याची बंदूक घेतल्याने ह्याला लागली झोप लागली, खांद्यावरती घेतल्या आणि ती बंदूक ठेचण्याची घांडार घेऊन बसवला. वाघ कधी घासून येऊन गेलो ध्याकाच कळला नाही. झोप लागल्याबरोबर पेट पडलो, ठोक पेट पडल्याबरोबर गाव जागो झालो तो वाघ खाई ना. बहुतेक म्हणाले ह्याला कार्यक्रम केला, भाऊ केलं तर काय ना गेले कोणता काय विषय नाही, आपलं झोपलो झाडावर. तर मला आता सगळ्या गावाल्यांनी काय करायचं काय पकडायचो कसो, युवा मागवलो माझो नेम भारी आहे असो, मी तो डान्स करताय की नाही असो, तशी जर बंदूक लावलंय पुढ्यात जर इलो काय केलो तो काय केलं मी, तो माका जो रेडो दिलेला ना मागाशी जोता तो गवताचा रेडो बनवल्याने ह्याका भुतूल घातल्याने त्याचा नळी त्याच्या तोंडातून नळी बाहेर काढल्याने आणि म्हणालो पुढ्यातील लोक काय कार्यक्रम कर. म्हणलं ठीक आहे काय नाही. काय केलंय, गवताचा रेडो बनवलेलो होता ह्यांका झोपवल्या की त्या भुतूल असो आडीवर झोपवल्याबरोबर समोर दिल्याने ती नळीची बंदूक सगळ्यांनी ठेसल्याने वगैरे आणि चाप गुलामाच्या हातात. चाप कापता 2-3 वेळा शेपडी हलून गेलो. शेपटी हलून गेलो, मला ही वेगळी काय म्हैस कशी काय ही, माका खूप प्रश्न पडलो काय समजत नाही. अशी फिराने धडेसून काय समज ना वागत. पण मला आता इथं फडशा पाडायचो सोडायचा ना ह्या गावला आयता जनावर एका म्हणालो बरोबर. तवश काय झाला, वाघ फुडसून तो होतो फिरान फुडसून इलो आणि तवस यायचो ठेसण्याची बंदूक होती ना, तो बार शेळेलो. बार शेळ्याबरोबर चाप वडता बेर काय पेटना बार पेटना करू काय, बार पेटना तवस वाघ असतो तोंडाकडे होतो तो पाडसून इलो फिरान पाडसून चांगला खायला नाही तो ना, म्हणून तो यो करता त्या औषधाचा विषय करतो. शाळेचा विषय कसा मगाशी काहीतरी सांगतो. शाळेचा विषय कसा, इंग्लिश माझा मानलेले लय भारी, इंग्लिश लय भारी. तर ह्या
ह्याचा पण एकदम मगाशी तर नांदगाव इंग्लिश मगाशी आपण आपल्या कधी एरियाचा काय सांगायचं नाही. गावात नांदगावात बारीक देतात का बघा आता जाऊन नांदगाव हिंदी इंग्लिश म्हणतात. तर ह्याने लक्षात ठेवल्याने सगळ्यांनी इंग्लिश मध्ये. तर मराठी विषय माझं भारी हे की नाही आताचे घरी चांगले बोलतो. पहिली मराठीमध्ये आपल्या कविता सगळ्यांना खायची फुल पाखरू तू कोणती काय रे माझा जिंगल बेल त्याका मगाशी लागली नाच करू ती जवळजवळ गाणी म्हणा तुझ्याकडे 200-300 घेतले ना मग माका 1 रुपया सुद्धा दिले नाही. माझा फक्त नको देऊ असलंच त्यात का आमका खूप झाला. कारण आमची पिता काही घेतल्याशिवाय मी जाणारच नाही. तू पैसे नाही काय देऊ नको ऐकलं तुला वाटलं तर ते आपलं असं काय छान किती दिसते फुल पाखरू पंखाची मुकले निळे जांभळे पंखाची मुकले निळे जांभळे गोडमणी हसते फुल पाखरू. ही जी कविता होती वो 1 नंबर बोलायची. 1 नंबर म्हणजे आम्ही पाठीपुढेच वर्गात होतो. तो होय कसा तो शब्द उलटच ना होतो. म्हणजे बोला गेले काय लुडवे बोलायचे गुड मॉर्निंग म्हणतो गुड मॉर्निंग असा त्यांचा होय. शब्द उलटत नाही. गुडबिडी शब्द म्हणाले गुडी गुई असे शब्द. तर मराठी माझा माका म्हणायला लागले सर पंत सोर होते आमका पंथ ते म्हणाले स्वप्नीलदार ह्याला कविता शिकव. ठीक आहे मी कविता शिकवले. दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्शन होतं साहेब येणार होते आणि हे गुलाम म्हणजे कसं शिरसाट म्हणजे एकदम ताट करून पुढच्या बेंचवर म्हणजे मान अशी पुढच्या बेंचवर बसले आणि साहेब दिले आणि म्हणतात स्टँड अप. पंतस्वर होते की नाही पंतस्वर फळ्यात टेकून उभे राहिले आणि बघतात बरोबर शिकवले नाही की ह्याच्याकडे बघू लागले बुवांकडे. हा बोल काय मराठीचं काहीतरी एखादी कविता म्हण सुरू केल्याने म्हणू ना मन पुय पाखरू छान किती दिसाये पुय पाखरू. पंत सर म्हणतात काय शब्द कसले म्हणतात हे गाढवा व्यवस्थित म्हण सर आहेत हो छानच म्हणतो. पंतची मुताये अरे काय म्हणतोय ह्यांका वाटलं छान म्हणतोय. परत म्हणू नको हा मी खिडकी सोडून ते म्हण 1 नंबर पंतची मुताये. आणि बघा कसा ही आताची सवय नाही सुरू केलंय पंतची मुताये हडे करता सर म्हणतात संभव लवकर. पंतची मुताये निळे जांभळे इतक्या म्हटल्यावर म्हणतात मी खिडकीतून म्हणते बहुतेक जांभळाचा परिणाम हा. पंतची मुताये निळे जांभळे गोयमनी हसये भुय पाखरू छान किती दिसये भुय पाखरू छान किती दिसये भुय पाखरू. साहेब गेल्यानंतर हे का धरलं की नाही बाचके होय स्टाफ रूम मध्ये भुगो हनुमान करून द्यावे ते डान्स कमी होते. आता परत सुरू केलं नाही काय करणार ते का
असू दे, मुसलमान लोक आपल्या मस्जिद मध्ये कधी डीजे लावत नाही, ख्रिश्चन लोक आपल्या कधी चर्च मध्ये डीजे लावत नाही. आपला दिवाळी, दसरा, शिमगा, होळी, लग्न समारंभ म्हटला काय सुरू केलं डान्स. आपण आपल्या सणांचं, आपण आपल्या संस्कृतीचं पालन केलं पाहिजे, तरच पुढची पिढी सुदृढ होणार. आता हे भजन बघू बसलो बरोबर, तुला मनात थोडं थोडं वाटणार ह्याच्यासारखे हो का माझ्यासारखे. आता तू ठरव, म्हणजे कसं दोघांकडे पण कला, त्यांच्यासारखा माका जमाचा नाही, माझ्यासारखे ते करा मला. माझ्याकडे अवतार होता दिव्या घेऊ का, हे जवळच एकच. तर सांगण्याचा तात्पर्य की आपण आपल्या सणांचं, आपण आपल्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. आता आपली संस्कृती म्हणजे माहिती, लग्न समारंभ म्हटला की जवानीला सगळं प्रसंग येलो, भुपे पद्धत म्हणजे जवळजवळ 2.5-3 लाख रुपये खर्च करणार हॉलसाठी, 3-1 लाख रुपये जेवणासाठी, अर्धा जेवण डस्टबिन मध्ये असतात. गावची पंगत आपल्या भारी असतात, लोणचा वाढणार, पापड होणार, मीठ वाढणार, थोडं मिडियम असलं तर सोजी, थोडं स्टँडर्ड असलं तर वडे, सगळ्यांना कॉमन म्हणजे खायची भाजी जनता भाजी. तोंडात पाणी सुटला की नाही, माणसाची भाजीत म्हणजे भाजी. ह्याच्यावर दांडगो माणूस वर चढवणार माणसाच्या झाडावर, भलो मोठं फणस होणार, फाटकन फणस मग त्याची भाजी करणार काय खाशात त्याच्यात लसूण झेदरून टाकला. ती म्हणजे आपली संस्कृती आहे, वाईट काय बोलणार नाही मी, तर चांगला तर चांगला. ही आपली संस्कृती आपण जतन केलं पाहिजे. एक दिवशी बुवांची माझी बारी होती त्या वरच्या पाट्याला, आणि त्यांनी काय केलं नाही, इकडे मुंबईला आदेश भाऊजी येतात आणि पैठणीचा कार्यक्रम असतो, तुमचा सगळ्यांचा तुझा आवडता कार्यक्रम आहे. तसं काय झालं, त्यांनी गावाची लग्नात गेलेली की नाही 4-5 जणी, ती म्हणत लागली आपण एक पैठणी घेऊया आणि आपण नावा घेण्याची स्पर्धा ठेवूया, त्याचा 1 नंबरचा नाव भारी वाटत त्याला ती पैठणी गिफ्ट द्यायची. आम्ही आपली बारी संपल्यावर आमची दोघांची बारी तरी खाण्याच्या पेढ्यावर बसला होता दोघं गजाली मारून. त्यांनी बारीकचा आधी प्रॅक्टिस सुरू केलेली, तर पुण्यात चालू होता. करणे असतं ते जांभळीच्या एका बाजूला होतो, जांभळी करणे, डीजे बिजे प्रकार नाही, करणो अजून सकाळी लागलो सगळे आवाज जांभळीच्या झाडात नाही तर फणसाच्या झाडात. आणि तिनं सुरू केल्याने एकीन, चला आपण नाव घ्यायची प्रॅक्टिस करूया. एकीन सुरू केल्याने इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, सकारामाचं नाव घेते तुकारामाची लवर. इतक्या म्हटल्या दुसरी म्हणता तुझ्या डोक्यात आग्या राहा, 2-2 नाव अगे माझ्या नवऱ्याची सकाराम तुकाराम 2 नावात मनान तसा घेते तू गबरव. दुसरी म्हणता तू म्हण, सकाळच्या पारी कोंबडी कोकती, सकाळ फाट सकाळच्या पारी कोंबडी कोकती, आमच्या ह्यांना बघून रस्त्यावर चुकू. भूगोलाचं कवर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, सकारामाचं नाव घेते तुकारामाची लवर. इतक्या म्हटल्या दुसरी म्हणता तुझ्या डोक्यात आग्या राहा, 2-2 नाव अगे माझ्या नवऱ्याची सकाराम तुकाराम 2 नावात मनान तसा घेते तू गबरव. दुसरी म्हणता तू म्हण, सकाळच्या पारी कोंबडी कोकती, सकाळच्या पारी कोंबडी कोकती, आमच्या ह्यांना बघून रस्त्यावरची कुत्री भुकती. इतक्या म्हटल्या दुसरी आजीबाई होती, अशी काय नाव असतं, मी कसं घेतोय बघ, घे घे बघूया आता ताकदवाला बघ कसं घेते. घन घन धारा नदी नांदल्या कोसळती धारा, घन घन धारा नदी नांदल्या कोसळती धारा, आमच्या यांचा पापड खाल्याने काय टारा 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 अशी ती गंमत म्हणून. चला
देतोय आणि बारी बुवांकडे देतोय. सांगण्याचं तात्पर्य एवढं की जन्मोजन्मे आम्ही बहुपुण्य केली तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. हरिनामाची पूर्वी दोघांना पण भेटली ती पूर्वजन्मेची पुण्याई होती म्हणून तुमच्यासारख्या या शुद्ध नशिकांना आमच्यासारख्या आमच्याला तसं काय कळत नाही. जेवढा का आमचा चांगला आता आमच्या मुखातून येतात तर आमचा गुरुजींनी शिकवलेला वेडा बाकडा आता आमचा त्याचा आम्ही स्वीकार करतो आनंदाने. कारण जेवढा आता चांगला दोघांकडनं बंदा तुम्ही घ्या वाकडा काय आवडला नसेल तर ते तिथेच ठेवा. कारण करता करविता परमेश्वर आहे वधवणारा तो आहे. तुझ्या चरणाशी स्वप्नीला करी विनंती तुझ्या चरणाशी स्वप्नीला करी विनंती देवा मला घेऊ दर्शनासाठी जन्मोजन्मी तुला दोन लाईन चाहिए ढोलकी घ्या. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला. आई कृपा करी आम्हावरी जागवी तोरात सारी आई कृपा करी आम्हावरी जागवी तोरात सारी. आज हा केला धावून ये
अंबाबाई आई उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई